वातावरणावी बदलामुळे संबंध कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणावरती नुकसान झालं आहे. तज्ज्ञांकडून जी माहिती उपलब्ध होते त्याच्यामध्ये जवळपास 90% पीक आंबा किंवा काजूचं हे नष्ट झालेलं आहे. उरलेल्या कालावधीमध्ये कदाचित 5-10% जे असेल तेही जर काय कदाचित अवकाळी पाऊस पडला ते नुकसान होण्याची भीतीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे. पण आज मुख्यमंत्री महोदयांनी कोकणातील सर्वच लोकप्रतिनिधींची बैठक त्या ठिकाणी बोलवली होती. त्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी उपस्थित होत्या, मंत्रिमंडळातील सगळे सहकारी होते, खासदार म्हणून मी, नारायणराव राणे, आमदार सर्व आम्ही उपस्थित होतो. आणि आम्ही एकमुखी त्या ठिकाणी मागणी केली की कोकणामध्ये यावेळेला पहिल्या प्रथमच मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक संकट उभा राहिलेलं आहे. अशा वेळेला कोकणातील या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरीव मदत त्या ठिकाणी द्यावी. एकतर यावेळचा जो काय पीक विमा आहे तोही व्यवस्थितरित्या वीज कंपन्यांनी उतरवला नसल्यामुळे त्या वीज कंपनींकडून कुठल्याही पद्धतीची नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता धुसर आहे. अशा वेळेला या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावा अशी आम्ही सर्वांनी सामुदायिक मागणी केली. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलं की अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातला ठोस निर्णय घेत कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणाने मदत त्या ठिकाणी ते घोषित करतील असं आम्हाला त्यांनी आश्वासित केलं. आम्हाला सर्वांना विश्वास आहे की महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्यासाठीच अधिक सतत दक्ष असलेलं सरकार या संदर्भातला योग्य तो निर्णय सातत्याने त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. आज अजितदादांची उणीव प्रकाशाने भासते. ज्यावेळेला कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळेला त्यांनी प्रामुख्याने भूमिका घेतली होती की कोकणाला आपण कधी अशा पिच्या नुकसान भरपाईमध्ये सहकार्य केलेलं नाही तर ते केलं गेलं पाहिजे. आज दादा असते तर त्यांनीसुद्धा ती आग्रही भूमिका निश्चितपणे त्या ठिकाणी घेतली असती. परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या झालेल्या चर्चेनुसार आम्ही सगळेजण समाधानी आहोत आणि योग्य ती मदत ही राज्य सरकारकडनं घोषित होण्याच्या प्रतीक्षेत आम्ही सर्वजण आहोत. दोन भाग आहेत. याच्यामध्ये परंपरागत लागण्यात आलेली आंबा आणि काजूची लागवड ही थोडीशी आपण म्हणतो तशी ठीक आहे. परंतु पवारसाहेब मुख्यमंत्री असताना रोजगार हमी योजनेची सांगड ज्यावेळेला घातली गेली त्याला हेक्टरी किती आंबा काजू लावावा याची